मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दौऱ्यावर असताना त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले। यावेळी त्यांनी साधू संतांची भेट घेतली। तसेच आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनावर महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांच्यासह चर्चा केली आहे। महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी कुंभमेळा संदर्भात महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले। त्यांनी सांगितले की नुकत्याच पार पाडलेल्या प्रयागराज महाकुंभात अपेक्षित 40 कोटी भाविकांऐवजी तब्बल 70 ते 75 कोटी भाविकांनी सहभाग घेतलाय। त्यामुळे नाशिकमध्ये देखील मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत गर्दी दुपटीने वाढण्याची शक्यता आहे। महंत शंकरानंद सरस्वती महाराजांनी सांगितले की वाढत्या गर्दीचा विचार करता अधिक स्नानघाट उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने या संदर्भात सकारात्मक पावले उचलावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। तसेच संत महंत आणि देशभरातून येणाऱ्या साधूंसाठी वाढीव निवास योजनेवर भर देण्यात येणार आहे। अधिक संख्येने साधू नाशिकमध्ये येणार असल्याने त्यांची व्यवस्था अधिक चोख करण्याची आवश्यकता आहे। भाविकांसाठी पार्किंग पासून गोदावरी नदीपर्यंत सुरक्षित आणि सोयीस्कर वाहतूक व्यवस्था असावी, यासाठी महंत सरस्वती महाराजांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत। गर्दीच्या व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन होण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय। पर्वणीच्या दिवशी काढण्यात येणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या मार्गावरील अतिक्रमण हटवले जाईल का, तसेच मार्गाचे रुंदीकरण होईल का, यावर महंत सरस्वती महाराज म्हणाले की हा प्रश्न महत्त्वाचा असून प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात, भाविकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। महंत शंकरानंद सरस्वती महाराजांनी मुख्यमंत्र्यांसमोर हे सर्व मुद्दे मांडले असून लवकरच प्रशासन यावर सविस्तर निर्णय घेईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। कुंभमेळा हा नाशिक त्र्यंबकेश्वरसाठी मोठा सोहळा असून त्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषद आणि सरकार एकत्र काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। महाराज, काय सांगाल? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले। यावेळी सर्व संत महंतांच्या त्यांनी भेटी घेतल्या। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण देखील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, काय सांगाल? आज रोजी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे नाशिक दौऱ्यावर आले असताना त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी आले। आम्ही सर्व साधू महंत तिथे एकत्रित एका पूजा मंडपामध्ये बसून राहिलो। त्याने मध्ये जाऊन भगवान त्र्यंबकेश्वराची पूजा केली, अभिषेक केला। त्यानंतर जिथे आम्ही सर्व साधू मंडळी बसलो तिथे ते आले आणि आमच्या सोबत बसले आणि 15 मिनिटं जवळपास त्यांची आमची चर्चा झाली। तर आम्ही त्यांच्याशी असं बोललो, साहेब आम्ही आता प्रयागराज महाकुंभ करून आलेलो आहे। तिथली परिस्थिती पाहता तिथे 70 कोटी भाविक आले, त्यापैकी कमीत कमी आमचे इथे 10 ते 20% लोक आले तर आमच्या त्र्यंबकेश्वर सारख्या नगरीमध्ये तुम्ही त्यांची कशी सेवा करणार? कारण तुम्हाला त्यांची सर्व जबाबदारी घ्यावा लागेल, स्वीकारावी लागेल आणि त्यांना सर्व सुविधा द्याव्या लागतील। तर ते बघता तुम्ही कसं नियोजन करणार, त्याकरिता तुम्ही 3-4 दिवसात येत्या एक त्र्यंबकेश्वरला बैठक घ्यावी आणि सर्व कामं करत असताना तुम्ही इथल्या स्थानिकांनाही फार जास्त असा त्रास होईल, विस्थापित होईल असंही काही फार करू नका। आणि जर कदाचित वेळ जरी आली तर त्यांना वाऱ्यावर सोडता कामा नये, त्यांच्या पण आपण व्यवस्था केल्या पाहिजेत। त्यांनी मान्य केलं त्या पण आपण करूया आणि मी सर्व व्यवस्थित करेन। त्यामुळे आव्हान मोठे असल्यामुळे तुम्ही ही कुंभाची जबाबदारी इतरांवर न सोपवता याची सर्व सूत्र आपल्याकडे घ्यावी। कारण उत्तर प्रदेशामध्ये योगीने स्वतः आपल्याकडे जबाबदारी स्वीकारली आणि प्रत्येक 2 दिवसाला 4 दिवसाला ते कुंभामध्ये स्वतः हजर असायचे, जातीने लक्ष द्यायचे। आपल्यानंतर 8 महिन्यानंतर उज्जैनमध्ये सिंहस्थ कुंभ होणार आहे। आत्तापासून तिथले मुख्यमंत्री स्वतः सक्रिय झाले आणि त्यांनी सूत्र स्वीकारली आणि ते सांभाळायला लागले। त्याचप्रमाणे तुम्ही करावं। आणि हा कुंभ महाराष्ट्रामध्ये होत असताना आणि आपण सर्व महाराष्ट्रीयन असल्यामुळे की हा आपल्याकरता एक गौरवाचा आणि सन्मानाचा विषय आहे। तर आपला महाराष्ट्राचा गौरव आणि सन्मान कुठेही कमी होता कामा नये। कारण आपली ही एक संतांची भूमी आहे आणि आपली एक संस्कृती ही वेगळी आहे। तुम्ही येत असताना सर्व राजकीय जोडे बाहेर काढून कुंभामध्ये यायचं, सर्वांनी सेवा द्यायची आणि हे करायचं। आणि तुम्ही जसे मोठमोठ्या NGO आहेत, हे आहेत, त्यांना इन्व्हाइट करायचं, जेणेकरून आलेल्या लोकांना खाण्यापिण्याची सुविधा होईल, राहण्याची होईल। की एक वेळेला त्र्यंबकेश्वरमध्ये 10% 20% लोक जरी आले
तर ते 7 ते 14 कोटी होतात. तर एवढ्या लोकांचे वाहनं किमान 5 ते 10 लाखाच्या घरामध्ये जातात. 7 कोटी म्हटले तरी 5 लाख वाहनं किमान होणार. तर एवढ्या वाहनांची व्यवस्था तुम्ही कुठे करणार? तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आव्हानं फार मोठी मोठी आहे. मागच्या 15 वर्ष 2015 मध्ये सुद्धा कुंभ असताना तत्कालीन मुख्यमंत्री, आजचेच मुख्यमंत्री हे स्वतः मुख्यमंत्री होते. त्यावेळेसच त्यांनी सांगितलं होतं की सिंहस्थ कुंभ पर्व हा एवढं मोठं चॅलेंज आहे की समाप्ती झाली त्याच दिवशी येणाऱ्या 12 वर्षाची तयारी करावी लागेल. ही मी त्यांना आठवण दिली. तुम्ही स्वतःही असे बोलले होते. ठीक आहे, हरकत नाही, जे काय मागे झालं, पण आता अवधी थोडा राहिला आहे आणि तुम्ही लवकरात लवकर हे आव्हानं स्वीकारावी आणि पूर्ण करावी. त्यांनी ती मान्यता दिली, कबूल केलेलं आहे की हे मी सर्व करील, कुठेही कशाची कमी पडू देणार नाही. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे मागील 12 वर्षापूर्वी झालेल्या कुंभमेळ्याच्या गर्दीपेक्षा यावर्षी अधिक गर्दी होणे अपेक्षित आहे. यात स्नानाकरता जास्तीत जास्त घाटांचे निर्माण होणार का? घाटाचं निर्माण तर त्यांनी केलेलं आहे आणि आजही आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर गोदावरीचं प्रदूषण इतकं आहे. मी प्रश्न कालच्या बैठकीमध्ये उपस्थित केला होता की तुम्ही हे सगळं करत असताना ह्या ड्रेनेजची, घाण पाण्याची व्यवस्था कशी करणार? कारण ते त्याच्यामध्ये मिळता कामा नये. तुम्ही त्र्यंबकेश्वरचा घाट हे इथून जवळपास तुम्ही हा तळवाडे किंवा तळवाडीच्या खाली नेला पाहिजेत आणि त्र्यंबकेश्वर पासून संपूर्ण गोदावरी नदी तुम्ही नांदूर मंदेश्वर तरीपर्यंत स्वच्छ केली पाहिजेत. ते जागी वेली वाढलेल्या आहे, प्रदूषण वाढलेलं आहे, घाण झालेलं आहे. नाशिकचे घाट सुद्धा तुम्ही आणखीन पुढे न्यायची गरज आहे आणि त्याचं शासन, प्रशासन आणि साधू संत मिळून प्रबोधन करून लोकांनी इतरत्र स्नान केलं पाहिजे असं त्यांना प्रेरित करावं लागेल. तेव्हाच आपण एवढ्या लोकांना स्नान करू शकेल. तथापि त्र्यंबकेश्वरचा असा मुद्दा आहे की इथे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे, इथे दर्शनासाठी लोक येणार. कारण कुंभामध्ये जे लोक येतील ते माझ्या अनुभवाने प्रयागच्या कुंभावरून ते संपूर्ण भारतामधून येणार, नवे ते विदेशातून सुद्धा येऊ शकतील. तर त्यामुळे लोक बिना दर्शनाचं, बिना स्नानाचं हे जाऊ शकत नाही. आम्ही हे प्रयागराजमध्ये अनुभव केला. लोकांनी अनेक प्रकारचे कष्ट, त्रास सहन केला, तरी पण लोकांच्या आस्था आणि श्रद्धा इतकी अटूट होती की त्यांनी स्नान, कुठल्याही प्रकारे स्नान हे एकच त्यांचा मुख्य लक्ष ठेवून सर्व लोक तिथे संबंध भारतातून पोहोचलेले होते. पर्वणीच्या दिवशी मिरवणूक काढण्यात येते. मिरवणुकीच्या मार्गावरील रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात येणार का? तसेच मार्गाचे रुंदीकरण काही करणार का? त्यांनी काल तर असं दाखवलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी. मी त्यांना काल एक सूचना केली की तुम्ही एक आखाड्यांच्या वरिष्ठ लोकांची एकदा एक बैठक बोलवा, त्यावर चर्चा करा की तुम्ही शाही स्नानामध्ये निघत असताना आमच्या आखाड्याबरोबर बरेचसे रथ निघतात, तर तुम्ही किती रथ घेऊन निघणार, कशा पद्धतीने निघणार? त्यामुळे कारण आपली ही जागा कुशावर्तावरती फार छोटी आहे. एक वेळेला किती लोक तिथे उभे राहू शकतील, किती लोक स्नान करू शकतील, किती रथ उभे राहू शकतील, त्याकरिता तुम्ही इथं आखाड्यांच्या वरिष्ठ लोकांशी चर्चा करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण तुम्हाला त्या दृष्टीने नियोजन करावं लागेल आणि त्याकरिता तुम्हाला बरेचसे अतिक्रमण काढावं लागेल. लोकांच्या प्रॉपर्टीला सुद्धा धक्का लागू शकतो जर असं तुम्ही करायला जाल तर. तेव्हा आमचा हा एक प्रश्न आहे, तुम्ही जर तसं कराल तर लोकांना रद्द करून द्यावं लागेल, त्यांचा पूर्णपणे त्यांना मोबदला दिला गेला पाहिजे. कारण आम्ही कुंभाकरिताही स्थानिक लोकांना सुद्धा एकदम कुठल्याही प्रकारचं दुःख किंवा त्रास होईल हे सुद्धा आम्हाला चालणार नाही. ही पण भूमिका आम्ही मुख्यमंत्र्याकडे मांडलेली आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे साधू महंतांच्या निवास व्यवस्थेबाबत वाढीव योजना काही तयार करणार आहेत का? त्यांनी आणखीन आम्हाला सुचवलं नाही. आमची किमान मागणी अशी तरी अपेक्षित आहे, तुम्ही आखाड्यांना किंवा साधूंना, कारण त्र्यंबकेश्वरला आखाड्यांना प्रमुख सुविधा तर दिल्या जातात, त्याचबरोबर इतर कोणी साधू महात्मा, इतर काही धार्मिक संस्था असतील त्यांना पण काही प्रमाणात निधी दिला जातो, त्यांच्याकडे काही कामं करून दिली जातात. आम्ही सांगितलं सर्वांनाच द्यायचं आहे की कोणालाही असं बाकी ठेवता कामा नये, सर्वांना सामावून घ्यायचं आणि तो तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात द्यावा, जेणेकरून पुढच्या कुंभात तुम्हाला जास्त खर्च करता कामा नये.
करायला येऊ नये अशा पद्धतीच्या सुविधा निर्माण करून द्याव्या. त्या आम्ही विचार करू. किमान प्रत्येक आखाडा किमान कमीत कमी 10 कोटीची तरी ती योजना असू शकते. काल देखील या ठिकाणी विभागीय आयुक्त प्रवीणजी गेडाम साहेब तसेच जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत तिथे बैठक झाली. काय चर्चा झाली त्या बैठकीत? आणि प्रवीण गेडानो जिल्हाधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये झाली तर त्यांनी सूचना मागवलेल्या आहेत आणि त्यांनी त्या जो 876 कोटी रुपयाचा आराखडा जो त्यांनी तयार केला आहे तो आमच्या समोर ठेवला. तो समजावून सांगितला की आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये काय काय कामं, त्याच्यात प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर होता, रस्ते होते आणि ठिकठिकाणी कमानी उभ्या करणारे काही स्मारक आहे आणि गावामध्ये किंवा गावाच्या आजूबाजूला 4-5 मोठे तलाव आहे, त्यांचं सौंदर्यीकरण करणार आहे. हे सर्व त्यांनी आम्हाला दाखवलेलं आहे. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी वैष्णव गोलप, त्र्यंबकेश्वर.